विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। दिनांक 13/10/2022 रोजी ॲडव्होकेट सुरेश काळे यांनी माननीय पंतप्रधान कार्यालय भारत तसेच राष्ट्रपती कार्यालय भारत, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेब जालना यांना ईमेलद्वारे गेल्या बऱ्याच दिवसापासून वंचित बहुजन आघाडी परतूरच्या वतीने वार्ड क्रमांक 4 मधील आदिवासी पारधी समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आज त्यांनी माननीय पंतप्रधान व माननीय राष्ट्रपती यांच्या पोर्टलला जाऊन ऑनलाईन तक्रारी केल्या। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री साहेब व जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना मेलद्वारे तक्रारी केल्या। तक्रारीचे खालीलप्रमाणे निवेदन। माननीय पंतप्रधान भारत, विषय 1, वार्ड क्रमांक 4 मधील आदिवासी पारधी समाज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे ते ठिकाण 1990 साली मातंग वस्ती म्हणून घोषित आहे, परंतु नगर परिषदेच्या नाकर्तेपणामुळे आजही वार्ड क्रमांक 4 मधील लोकांच्या नमुना नंबर 8 वर काबीज म्हणून येते। काबीज हे नाव तात्काळ हटवावे। वार्ड क्रमांक 4 मधील रस्ते व नालीचे काम तात्काळ चालू करावे। वार्ड क्रमांक 4 मधील आदिवासी पारधी समाजातील महिलांना बचत गटामार्फत कर्ज उपलब्ध करून देणे। वार्ड क्रमांक 4 मधील पारधीवाडा मधील विजेचा तोडणी जोडणी थांबवावी। महोदय, वरील विषयास अनुसरून आज दिनांक 20/9/2022 रोजी समस्त पारधी समाज वार्ड क्रमांक 4 मधील सर्व नागरिक तथा वंचित बहुजन आघाडीकडून दिनांक 10/8/2022 रोजी दिलेल्या निवेदनाला मान देऊन दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी वार्ड क्रमांक 4 मध्ये माननीय उपविभागीय अधिकारी व माननीय मुख्याधिकारी नगर परिषद परतूर यांनी पाहणी केली असता आज दिनांक 20/9/2022 रोजी आपण माननीय सुरेश काळे सर व समस्त वार्ड क्रमांक 4 मधील पारधी समाज व नागरिक यांना येऊन भेटून चर्चा करण्यासाठी बोलावले होते। त्या अनुषंगाने आम्ही आज सर्व आपल्या कार्यालयाला भेट देऊन वंचित बहुजन आघाडी व वार्ड क्रमांक 4 मधील समस्त नागरिक व निवेदनावरील विषयास आपण तात्काळ दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्या आगामी निवडणुकीत आम्ही सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशाराही देण्यात आला। एकाही उमेदवाराला आमदार खासदार यांना वार्डात फिरू देणार नाही, तसेच आमच्यावरील मागण्या मान्य नाहीत केल्या तोपर्यंत दिनांक 28/10/2022 रोजी माननीय उपविभागीय कार्यालय परतूर येथे वंचित बहुजन आघाडी व समस्त वार्ड क्रमांक 4 मधील नागरिक आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसतील याची नोंद घ्यावी। अर्जाच्या सोबत वार्ड क्रमांक 4 मधील राहणाऱ्या नागरिकांचे नमुने नंबर 8 व 1990 सालचा गट नंबर 271/3 नुसार वार्ड क्रमांक 4 हा मातंग वस्ती म्हणून घोषित आहे त्याची दस्तऐवज मुख्यमंत्री साहेब कार्यालय मुंबई महाराष्ट्र, माननीय आदिवासी मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय राष्ट्रपती भारत, माननीय उपविभागीय अधिकारी परतूर तथा प्रशासक नगर परिषद परतूर, तालुका परतूर, जिल्हा जालना, माननीय मुख्याधिकारी साहेब नगर परिषद परतूर, माननीय पोलीस निरीक्षक साहेब परतूर, माननीय तहसीलदार परतूर, माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद, माननीय जिल्हाधिकारी साहेब जालना, सर्व इलेक्ट्रिक मीडिया व प्रिंट मीडिया यांच्यासह जाहीर करण्यात आले आहे। जालना जिल्हा प्रतिनिधी ॲडव्होकेट सुरेश काळे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।